मित्रांनो पीएम किसान अर्थात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता अर्थात या योजनेचा 22वा हप्ता हा फक्त फार्मर आयडी असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे। त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे अद्याप फार्मर आयडी काढण्यात आलेले नाहीत अशा शेतकऱ्यांनी तात्काळ आपले फार्मर आयडी काढून घ्यावेत आणि अशा प्रकारचे निर्देश आता शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर 20वा हप्ता वितरित करण्यापूर्वी शासनाच्या माध्यमातून फार्मर आयडीच्या बेसवरती पीएम किसानचा हप्ता वितरित करण्याचा प्रक्रिया सुरू करण्याच्या संदर्भातील हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या। परंतु त्याच्यानंतर 20वा हप्ता गेल्या 21वा हप्ता गेला आणि आता 22वा हप्ता देत असताना मात्र फार्मर आयडीच्या बेसवरती शेतकऱ्यांचे व्हेरिफिकेशन करून अर्थात कुठल्याही प्रकारची केवायसीची गरज न पडता या शेतकऱ्यांची ओळख पटवून अशा पात्र असलेल्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता वितरित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहेत। मित्रांनो, एकंदरीत जर आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून पीएम किसान योजनेमध्ये हप्त्यामध्ये वाढ करण्याची किंवा इतर काही नवीन बदल आणण्याची चर्चा केल्या जात आहेत। या येणाऱ्या बजेटची वाढ देखील पाहिली जाते, परंतु या बजेटमध्ये यांच्या संदर्भातील नवीन काही बदल होतील किंवा नाही होतील हे मात्र अद्याप स्पष्ट जारी झालेले नाही। मित्रांनो, तर या योजनेच्या अंतर्गत दिले जाणारे पुढील हप्ता हा मात्र फार्मर आयडी धारक शेतकऱ्यांना दिला जाणार आहे, हे मात्र आता या ठिकाणी निश्चित करण्यात आलेले आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांचा राज्य शासनाचे देखील हप्ते दिले जात आहेत। जसं की महाराष्ट्रामधील नमो शेतकरी सन्मान निधी योजना राबवली जाते आणि साहजिकच पीएम किसानमधून अपात्र होणारे लाभार्थी हे नमो शेतकरीमधून सुद्धा अपात्र होतात। त्याच्यामुळे पीएम किसान असेल किंवा आता नमो शेतकरी असेल, या योजनांचा हप्ता मिळण्यासाठी फार्मर आयडी हा बंधनकारक आहे। त्याच्यामुळे अद्यापही वेळ गेलेली नाही। आपण जर फार्मर आयडी काढलेला नसेल तर आपला फार्मर आयडी काढून घ्या आणि आपला जर फार्मर आयडी काढताना काही जर समस्या येत असेल तर आपल्या तलाठी किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधून त्या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद मित्रांनो।